ओके, म्हणजे तुम्ही डिवोर्स घेताय? सेपरेट होतोय. मैत्री, अशा गोष्टी आयुष्यात घडत राहतात. येस ऑफकोर्स, आय नो. हे बघ, इमोशनल होण्यात काही पॉइंट नाहीये. हा निर्णय आम्ही दोघांनी अत्यंत सामंजस्याने घेतलेला आहे. अच्छा, म्हणजे ज्या डिसिजनमुळे तुम्हा दोघांमध्ये अजिबात सामंजस्य नाही हे दिसून येतंय, तो डिसिजन तुम्ही सामंजस्याने घेतलाय असं तुम्ही मला पटवून देताय का? वा. आणि बाय द वे, हे सगळं वेगळं होणं वगैरे माईला माहितीये का? नाही. अच्छा, माईला पण माहित नाहीये. ठीक आहे, मग आपण काही बेसिक गोष्टी सॉर्ट आउट करून घेऊयात. मला सांग बाबा, तुझं बाहेर अफेअर आहे का कुणाशी? आई ग, आई तुझं? कम ऑन मैत्री. अच्छा, नाहीये. मग इस्टेटीवरून काही प्रॉब्लेम आहे का आपल्यात? गिव्ह अस अ ब्रेक प्लीज. मग प्रॉब्लेम काय आहे? नवीन काय झालंय आता? आम्ही दोघं प्रॉब्लेम होत. वी जस्ट कांट स्टँड इच अदर. आणि नातं खूप काळ ताणलं गेलं ना की तुटतं. पण मग प्रयत्न करा ना, गिव्ह इट अ ट्राय. आम्ही प्रयत्न केले नसतील असं वाटतंय का तुला? गेली 2 ते 3 वर्ष आम्ही प्रयत्नच करतोय. अगं पण मग गिव्हअप का करताय? हे बघ आई, हे बघ, गोष्टी बदलतात. तूच म्हणाली होतीस मगाशी, हा आपल्यात पण भांडणं होती ना बाबा, भांडणं होती, कम्युनिकेशन गॅप होती, पण ती मिटली. का मिटली? कारण आपण प्रयत्न केले, मी प्रयत्न केले, तुम्ही प्रयत्न केले. आई तुला माहितीये का, सौमित्र ना मला एक्झॅक्टली हेच सांगतो सगळं. सौमित्र आहे ना, त्यांनी मला हे सगळं सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं म्हणून मी प्रयत्न केले. तुम्ही बोलता का सौमित्रशी? हा, तुम्ही त्याच्याशी हे सगळं बोला. सौमित्र ना अशा गोष्टी खूप छान सॉर्ट आउट करून सांगतो. त्याला नाही कळणार. का? त्याचं लग्न झालेलं नाहीये. अरे यार, मैत्री, आम्ही खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतलाय आणि पेपर्स फाईल केलेत. पण आमच्या ह्या सेपरेशनचा तुला काहीच त्रास होणार नाही बाळा. आणि हे बघ, तुझ्यासाठी आम्ही सगळी तरतूद करून ठेवलेलीच आहे. आणि हॉस्पिटलमध्ये आम्ही एकत्र काम करत राहूच. फरक फक्त इतकाच आहे की यापुढे आम्ही एकमेकांना बांधील असणार नाही. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव, अभया
हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके